पट्टीच्या साहाय्याने आपल्याकडील भागाला पाव इंच एवढे शिलाई मार्जिन सोडून बघा पार्ट 1 मधला जो बॅक साईडचा भाग होता तो मी जसाची तसा ड्रॉ करून घेतलेला आहे। अगदी सोप्या पद्धतीने मी हे सांगत आहे की पाठीमागचा जो भाग तयार केलेला आहे तो जसाची तसा ठेवायचा आहे आणि ड्रॉ करून घ्यायचा आहे। बघा मुंड्याचा आकारही मी जसाची तसा ड्रॉ करून घेतलेला आहे आणि गळ्याचा डॉट लावून दिला आहे। बघा गळा रुंदी ही वरच्या बाजूला मी 2 इंच घेतली आहे, उंची 6.5 इंच आहे आणि खालची गळा रुंदी ही 2.5 इंच आहे। अशा प्रकारे गळ्याचा गोल आकार देऊन दिला आहे आणि आता खालच्या बाजूने पाऊण इंच एवढे अंतर घेऊन एक सरळ रेषा ड्रॉ केली आहे, कारण पुढचा भाग हा पाठीमागच्या भागापेक्षा 1 इंच किंवा पाव इंच जास्त घ्यायचा असतो। आणि आता हा भाग मी कट करून घेतलेला आहे आणि पुढील भाग ड्रॉ करून घेऊया।